सरपंच सन्माननीय संदीपरावजी साठे मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे। अमोल शेठ बदर आपलंही स्वागत। सन्माननीय भरत शेठ निमन आपलंही स्वागत। नितीनरावजी घोटकुले आपलंही स्वागत। संदीप घोटकुले आपलंही स्वागत। विश्वासरावजी घोटकुले आपलंही या ठिकाणी स्वागत। सोमनाथरावजी वाघोले आपलंही या ठिकाणी स्वागत। या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांचं आगमन होणार आहे। दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय चेअरमन बबनरावजी ठोंबरे आपलंही स्वागत। एसआरपीचे अध्यक्ष संग्राम भवार आपलंही स्वागत। सन्माननीय भगवानरावजी साळुंके मुकुंदरावजी कंक विजयरावजी खिरीड आपलं या ठिकाणी स्वागत। बाळासाहेबजी चांदेकर आपलं या ठिकाणी स्वागत। यानंतर सन्माननीय मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सन्माननीय दीपालीताई गराडे आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचे। त्याचप्रमाणे संध्याताई थोरात आपणासही विनंती आपण व्यासपीठावरती यायचे। दिवडगावचे सरपंच गणेशरावजी राजिवडे श्यामरावजी सावळे प्रकाशजी राजिवडे अमोल सावळे सरपंच आपलंही स्वागत। जालिंदरजी सावळे मच्छिंद्रजी राजिवडे महेंद्रजी राजिवडे दत्ता शेठ राजिवडे संदीप लोकरे सचिन राजिवडे उपसरपंच मनोहर शेडगे नवनाथ शेडगे रोहिदास सावळे आपण सर्वजण आलात आपलं या ठिकाणी स्वागत। सुरेशजी वाघोले आपलंही स्वागत। गणेशरावजी वाघोले आपणही उपस्थित झालात आपलंही स्वागत। सन्माननीय भाऊ घोटकुले आपण उपस्थित झालात। नवनाथजी सावळे चंद्रकांतजी घोटकुले आपलंही स्वागत। भाऊ करे आपण उपस्थित झालात आपलंही स्वागत। अक्षय सपकाळ आपलंही स्वागत। तुषार आवंडे निलेश रावडे नंदुशेठ वाजे ऋतिक सावळे ऋतिक साळुंके आपण उपस्थित झालात आपलंही स्वागत। मनोज आवंडे सोम सावंत आपण उपस्थित झालात। भूषण कारेकर आपण उपस्थित झालात आपलंही स्वागत। सोहम पवार आपण उपस्थित झालात आपलंही स्वागत। दीपकरावजी करे आपण उपस्थित झालात आपलंही स्वागत। सन्माननीय काटे पाहुणे आपण उपस्थित झालात आपलं या ठिकाणी स्वागत। शहाजी घोटकुले आपलं या ठिकाणी स्वागत। सन्माननीय संदीपरावजी साठे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे। सन्माननीय बाळासाहेबजी सावळे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचे। बारकू शेठ वाळुंज आपलंही स्वागत। गोरक्ष चव्हाण आपलंही स्वागत। सन्माननीय बाळासाहेब सावळे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय नितीन शेठ घोटकुले रवी दाभाडे प्रज्वल दाभाडे आपलंही स्वागत। हनुमंत घोटकुले विश्वासराव घोटकुले अक्षय सपकाळ अशोक राक्षे आपलंही स्वागत। संदीप बाळा घोटकुले आपण उपस्थित झालात आपलंही स्वागत। या ठिकाणी पुन्हा जर आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय। यानंतर प्रामुख्याने उपस्थितांमध्ये मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय राजू शेठ खांडबोर आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचंय। मळवंडी गावचे सरपंच गोरक्षेठ ढोरे आपण उपस्थित झालात आपलं या ठिकाणी स्वागत। सन्माननीय डोनेगावचे सरपंच रामदास शेठ कलाटे आपण उपस्थित झालात।
गणेश शेठ राजवडे आपलंही स्वागत, मच्छिंद्र शेठ मराठे आपलंही स्वागत, माजी सरपंच दिनकर सुतार आपलंही स्वागत, या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय पप्पू शेठ सावंत, श्रवण सावंत, यश सावंत आपणही उपस्थित झालात, आपलंही स्वागत. त्याचप्रमाणे यश सावंत, वैष्णव सावंत, कमलेश सावंत आपलंही स्वागत. सन्माननीय राहुल शेठ सावंत, सूरज सावंत, श्रवण सावंत, मनोहर सावंत, गणेश येवले, यश सावंत, बंटी सावंत आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलंही स्वागत. या रोहिदासजी सावळे आपणही उपस्थित झालात, आपलंही स्वागत. स्टेजच्या उजव्या बाजूला जे कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत त्यांना विनंती आहे, आपण समोर बसण्याची व्यवस्था आहे, आपणास विनंती आहे आपण समोर खुर्चीवरती स्थानापन्न व्हायचंय. आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, सर्वांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी या ठिकाणी खुर्चीवरती बसून घ्यायचंय. होऊ घातलेल्या विधानसभेच्या निमित्तानं मावळ तालुक्याचे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आणि घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय सुनील अण्णा शेळके यांच्या प्रचाराची सुरुवात काल पोटोबा महाराजांच्या साक्षींना मंदिरात नारळ वाढून या ठिकाणी झालेली आहे आणि उद्यापासून पवन मावळात या ठिकाणी गावभेट दौरा चालू होणार आहे. त्या निमित्तानं आढावा बैठकीच्या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रामुख्याने उपस्थितामध्ये मावळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय गणेशरावजी खांडगे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवणे सडवली गावचे माजी सरपंच अजित भाऊ चौधरी आपलंही स्वागत. सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुतार, पिंटू शेठ तिडके, सन्माननीय सुनीता सुतार सरपंच आपलंही स्वागत. सन्माननीय महिला अध्यक्षा सुवर्णताई तिडके, साधनाताई सुतार, उर्मिलाताई सुतार आपण सर्वजण उपस्थित झालात, आपलंही स्वागत. या ठिकाणी ववळे गावचे सरपंच संदीपरावजी साठे आपणास विनंती आहे, त्याचप्रमाणे युवा नेते अजिंक्यराव टिळे आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचंय. अध्यक्ष भाऊसाहेब सुतार आपलंही स्वागत. दाही दिशांना जाऊ फिरुनी, मेघासम आकाश भरू, अथक निरंतर परिश्रमाने या भूमीचा स्वर्ग करू. या मावळ विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या मावळ विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय सुनील अण्णा शेळके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं भव्य विजयी संकल्प मेळावा आपल्या महायुतीच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे. प्रथमतः मी सर्व कार्यकर्ते असतील, भगिनी असतील यांचं मनपूर्वक स्वागत करतो. व्यासपीठावर सुद्धा आपले सर्व मान्यवर उभे आहे, बसलेले आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. RPIचे अध्यक्ष सन्माननीय प्रफुल्लजी भालेसिंग यांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. खऱ्या अर्थानं आज आपण गेली अनेक दिवस पाहतोय आपल्या तालुक्यामध्ये मावळ विधानसभेचं बिगुल वाजलं आणि त्यानंतर अनेक स्थित्यंतर आपल्या या तालुक्यामध्ये घडली. पण असो, आपली मावळ तालुक्याची जनता जनसेवक आमदार सन्माननीय सुनील अण्णा शेळके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कारण त्यांनी गेली आमदार नसताना सुद्धा आणि आमदार झाल्यानंतर जी काही कामांचा सपाटा लावून दिला
ते आपण सर्वजण या ठिकाणी पाहत आहोत. खऱ्या अर्थानं अण्णांचं काम हे सर्व क्षेत्रामध्ये सर्वश्रुत आहे. विद्यार्थी असेल, वयस्कर मंडळी असेल, त्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापासनं घरापासनं परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी केलेली व्यवस्था असेल, त्यांना अभ्यासासाठी आयडियल ॲप्लिकेशन असेल, तसेच संप्रदायाचंही अण्णांनी मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे गेली 7 वर्ष झालं अण्णा मावळ तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी आरोग्य शिबिराचं मोठ्या प्रमाणावर आयोजन करत आहेत. आणि त्या शिबिरातनं आपल्या तालुक्यातील गोरगरीब जनतेची जी काही आर्थिक अडचणींमुळे किंवा वेळेअभावी त्यांना उपचार करता येत नव्हते, तेही अण्णांनी आत्ता आपण या आरोग्य शिबिरातनं पाहिलं की ते अण्णांनी करून दिलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभावी असं काम केलेलं आहे. त्यामुळं आपल्या महायुतीच्या माध्यमातून अण्णांना या वर्षीची सुद्धा उमेदवारी जाहीर झालेली आहे. या ठिकाणी एक आवर्जून सांगावंसं वाटतं की शेतीची कामं असल्यामुळं या ठिकाणी लोकांना सहसा येता येत नाहीये, तरी पण सुद्धा अनेक कार्यकर्ते आपल्या गावांमधनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांना एकच सूचना आहे की आपण आपल्याला मतदार याद्या मिळालेल्या आहेत, त्या मतदार याद्यांवर आपला अभ्यास सुद्धा झालेला आहे. तो अभ्यास करत असताना आपल्या गावामध्ये किती मतदार आहेत, आपली बूथ कमिटी सक्षम असेल तर त्या बूथ कमिटीच्या माध्यमातून आपल्याला त्या मतदार यादीवर काम करायचं आहे. आपण सर्वजण मतदार याद्या आपल्याकडं मिळालेल्या आहेत असं गृहीत धरून आपण तो अभ्यास सुद्धा चालू केलेला असेल. जे काही मतदार आपले परगावी राहिला असेल, नवीन मतदार या ठिकाणी लागलेले असतील किंवा आपल्या ज्या मुली असतील त्या लग्न होऊन गेलेल्या असतील किंवा लग्न करून ज्या आपण मुली आलेल्या असतील त्यांचे सुद्धा आपण मतदान लावलेलं आहे. त्यांच्याशी संपर्क करून अण्णांनी जी कामं केली आहेत ती त्या लोकांना पटवून द्यायची आहेत. आपण आरोग्याच्या माध्यमातून असेल, विकास कामांच्या माध्यमातून असेल, जी कामं आपण लोकांपर्यंत पोहोचवलेली आहेत ती त्यांना पटवून द्यायची आहेत. आपल्या गावात स्थानिक विकास निधीतनं काय काय कामं केलेली आहेत हेही आपण आपल्या मतदारांना, आपल्या भागातील कार्यकर्त्यांना पटवून द्यायचं आहे. तसेच विशेष म्हणजे आमच्या महिला भगिनींचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो, कारण आमच्या पुरुषांपेक्षा महिला भगिनींनी प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतलेली आहे आणि त्यांनी जी मातृशक्ती जागृत केलेली आहे तीच खऱ्या अर्थानं अण्णांना लाखाच्या फरकाने निवडून आणून देणार आहे, यात काय तीळमात्र शंका नाहीये. आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून आमचे पुरुष सहकारी सुद्धा या ठिकाणी काम करत आहेत. आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की जी जी कामं आपण या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेली आहेत ती आपण सर्वांनी मतदारांपर्यंत पोचवायची आहेत. या ठिकाणी आपल्या तालुक्याचे अध्यक्ष असतील, सर्व सहकारी असतील, महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील, हेही या पुढील सूचना आपल्याला वेळोवेळी देत राहतील. उद्यापासनं अण्णांचा प्रचार दौरा आपल्या भागात चालू होणार आहे. त्या संदर्भात पण आपण प्रत्येक गावात प्रमुख व्यक्ती असतील, पक्षाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य असतील, सोसायट्यांचे चेअरमन असतील, यांना निरोप देऊन आपल्या अण्णांच्या प्रचार दौऱ्यामध्ये त्यांना सामावून घ्यायचंय. या सर्व प्रकारच्या सूचनांचं आपण तंतोतंत पालन करायचंय. असो, या ठिकाणी जास्त काही बोलत नाही. धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रामुख्याने उपस्थितांमध्ये ओवळेगावचे विद्यमान सरपंच दिलीपरावजी शिंदे आपण उपस्थित झालात. आपलंही स्वागत. आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती यायचे. माजी उपसरपंच भानुदास शिंदे, आडलेगावचे युवा नेते मनोहरजी वाघमारे, भागूजी केंडे आपण उपस्थित झालात. आपलंही स्वागत. चांदखेडगावचे युवा नेते नितीनरावजी टेकडे आपलं या ठिकाणी स्वागत. सन्माननीय दत्ता मामा दाभाडे आपणही उपस्थित झालात. आपलंही स्वागत. सन्माननीय आरपीआयचे अध्यक्ष प्रफुल्ल शेठ भालेशेन आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. सन्माननीय संदीपरावजी साठे आपलं या ठिकाणी स्वागत. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मावळ तालुक्याचे लोकप्रिय जनसेवक आमदार सुनीलांना शेळके यांचं या कार्यक्रमाच्या स्थळी आगमन होणार आहे. पूर्व भागातील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि इतर सर्व घटक पक्ष, सर्व गावचे कार्यकर्ते, सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व विविधकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सदस्य, संचालक, सर्वांचंच या ठिकाणी नामोल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नजर चुकीने कुणाचा स्वागत करण्याचा राहिला असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वांचं एकदा या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये अण्णांचं आगमन होणार आहे. कार्यकर्त्यांमधून जर कुणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर थोडक्यामध्ये करण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उजरडे गावच्या अध्यक्षा सन्माननीय पूजा पडवळ आपणही उपस्थित झालात. आपलंही स्वागत. अण्णावर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या महिला भगिनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहतात. सर्वांची नावं या ठिकाणी माहिती नसतात, त्यामुळे नामोल्लेख करण्याचा राहून जातो. सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्वजण उपस्थित झालात, सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी मावळ तालुक्याचे सुपुत्र, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचे भाग्यविधाते सन्माननीय सुनील अण्णा शेळके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांना विनंती आहे, अण्णांचं कार्यालयामध्ये आगमन होताच टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये या ठिकाणी अण्णांचं स्वागत करायचंय. या ठिकाणी सर्व महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये औक्षण करून अण्णांचं या ठिकाणी औक्षण करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रामुख्याने उपस्थितांमध्ये आई एकविरा देवीच्या संस्थापक अध्यक्ष दीपक अण्णा हुलावळे आपलं या ठिकाणी स्वागत. सर्वांना विनंती आहे, टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी या मावळच्या सुपुत्राचं सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचंय. अण्णांना विनंती आहे, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. त्याचप्रमाणे सन्माननीय दीपक अण्णा हुलावळे आपणासही विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. सन्माननीय युवक अध्यक्ष सन्माननीय किशोर भाऊ सातकर आपल्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भाऊंना विनंती आहे, आपण हे व्यासपीठावरती यायचंय. विक्रम मामा बोडके आपलं या ठिकाणी स्वागत. आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी राजू शेठ खानबोर आपणास विनंती आहे, आपण आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचंय. सर्वांना बाहेर उभ्या असणाऱ्या माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. मावळ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार, आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्यांनी निष्ठा पक्षावरती काय असतं ते संपूर्ण तालुक्याला आणि जिल्ह्याला दाखवून दिलं, ते आदरणीय गणेश भाऊ खांडगे, आदरणीय विठ्ठलांना शिंदे, आदरणीय दीपक भाऊ, या परिसरामध्ये ज्यांनी उत्तम असं कार्य करणारे सर्व आमचे सहकारी आणि या परिसरामध्ये उपस्थित असणारे आमचे सर्व तरुण सहकारी मित्रांनो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, SRP या सर्व पक्षाचे प्रतिनिधी बंधू आणि भगिनींनो, मी अधिकचं बोलणार नाही, परंतु मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी कार्यकर्त्यांना काही सूचना करण्याच्यासाठी मला अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलंय. खरं तर आता ही वैचारिक लढाई आपली सर्वांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना नम्रतेची सूचना आहे. आपण सर्वांनी खरं तर आता एक विचारधारा आपण स्वीकारलेली असल्यामुळं आदरणीय दादांवरती प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते, आता पिक्चर जवळपास क्लिअर झालेला असताना
आपण सर्वांनी स्वतः उघडपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या प्रचारासाठी प्रथमतः आपण सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे। ज्या ज्या गावामध्ये शासकीय योजना राबवल्या असतील, आदरणीय दादांच्या माध्यमातून, आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून ज्या ज्या विकास योजना या ठिकाणी राबवल्या असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्व मंडळींनी खऱ्या अर्थाने या इथून पुढच्या काळामध्ये केलेलं आहे। अनेक शासकीय लाभार्थी प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीवरती, प्रत्येक वस्तीवरती अनेक योजनेचे लाभार्थी या ठिकाणी आहेत। त्याही लाभार्थ्यांना आपण जाऊन समन्वय साधून मग आमचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असतील, आमचे शिवसेनेचे सहकारी असतील, आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते असतील, या सर्वांनी हातात हात घालून आमदार साहेबांनी केलेल्या विकास कामांचा आढावा त्यांच्या समोर, जनतेच्या समोर, मतदारांच्या समोर या ठिकाणी आपल्याला निश्चितपणाने मांडला पाहिजे। आज या ठिकाणी हा मेळावा, खरं तर उद्याचा जनसंवाद यात्रा आदरणीय आमदार साहेब आपले उमेदवार म्हणून प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी भेटायला जाणार आहेत। त्याच्या पूर्वसंध्येला आज या ठिकाणी हा मेळावा आहे। संध्याकाळी पश्चिम भागामध्ये पवन माळाचा मेळावा आहे आणि उद्यापासूनचा हा दौरा प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक मतदारापर्यंत हा लाडका उमेदवार आमदार आपल्याला या ठिकाणी भेटण्यासाठी येणार आहे। त्यानिमित्तानं आपण सर्व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, अनेक माझे सहकारी तरुण असतील, महिला असतील, यांनी प्रत्येक आपले आमदार, आपले उमेदवार आपल्या गावात येणार आहेत। त्यानिमित्तानं आपण सर्वांनी एकत्र येऊन आपले काही मतभेद असतील ते सर्व बाजूला ठेवून आपल्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी आपण एकोप्याने प्रत्येक गावामध्ये पवन मावळ झाल्यानंतर आंधरमावळ आहे, नाणे मावळ आहे, संपूर्ण शहरी भाग असेल, त्या वेळेच्या सूचना पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचेल। परंतु निश्चितपणाने एक वेगळं वातावरण मावळ तालुक्याच्या राजकीय संस्कृतीमध्ये निश्चितपणाने चांगल्या प्रकारचं वातावरण आणि विकासाच्या मागं हा मतदार कशा पद्धतीने आहे हा एक दाखवण्याचा कालच आपण सर्वांनी प्रचाराचा शुभारंभ केलाय। मी अधिकचं न बोलता आपण सर्व एकदम मोकळ्या मनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी इथून पुढच्या काळामध्ये प्रचारामध्ये आग्रहाप्रमाणे उभा राहील हीच या निमित्ताने देतो। आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून मनापासून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। या ठिकाणी राजू भाऊंनी सर्वांना या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत, त्या सूचनेचं सर्वांनी काटेकोरपणे या ठिकाणी पालन करायचं। या ठिकाणी यानंतर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सन्माननीय दीपालीताई गराडे आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचंय। मावळ आवाज येतो का दादा? आवाज आता काढून देतो मावळ। नमस्कार। मावळ विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या विजयी संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने आपण पवन मावळ भागातील पूर्व पट्ट्यातील जवळपास 28 गावातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलात। आपण सर्वप्रथम आपणा सर्वांचे मी मनापासून सहर्ष स्वागत करते। तसेच व्यासपीठावर उपस्थित देखील महायुतीतील सर्वच ज्येष्ठ सर्व तरुण वर्ग आणि मावळ तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार सन्माननीय सुनील अण्णा शेळके यांचे देखील मनापासून सहर्ष स्वागत करते। अण्णांचं काम काय आहे हे आपल्या प्रत्येकाला, इथल्या तळागाळातल्या व्यक्तीला माहिती, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना अण्णांचं काम माहिती आहे। मी गेल्या वेळेस देखील अण्णांच्या कामाचा या कार्यालयामध्ये उल्लेख केला होता। आज अण्णांचं काम न सांगता सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्या महिला पदाधिकारी यांनी जबाबदारीने आपली भूमिका बजावत तळागाळापर्यंत मावळ तालुक्यामध्ये गावागावात वाडी वस्तीवर आपल्या आमदार साहेबांचा ताकदीचा प्रचार या ठिकाणी सर्वांनी करायचा आहे। आज महिला भगिनींची उपस्थिती त्यामुळेच कमी आहे, कारण की गावोगाव प्रचार दौरा सगळीकडे महिला भगिनींचा चालू आहे। माझ्या सर्व रणरागिणी ह्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत। खऱ्या अर्थाने पाहिलं तर दिवाळीचे दिवस आहेत,
परंतु कुणी माहेराला न जाता दिवाळी सणाकडे जास्त डीपमध्ये लक्ष न घालता सगळ्या महिला भगिनींचं एकच म्हणणं आहे की ताई आपली दिवाळी ही 23 तारखेला खऱ्या अर्थाने साजरी होणार आहे। आणि अण्णा आज भाऊबीजेचा काळ चालू असताना एकच गोष्ट आवर्जून सांगते की आज अण्णांच्या सोबत कुठलेही पुढारी नसले तरी देखील माझ्या सर्व महिला भगिनींचं, स्त्री शक्तीचं, नारी शक्तीचं एक पॉझिटिव्ह एनर्जी, एक सुरक्षिततेचं वलय ह्या अण्णांच्या भोवती फिरत आहे। त्यामुळे अण्णाला कुठल्याही गोष्टीचा थोडाही धक्का लागणार नाही। आणि जेव्हा 23 नोव्हेंबरचा निकाल जाहीर होईल त्या दिवशी माझ्या सर्व महिला भगिनींचं लीड हे लाखाच्या पुढे असणार आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या महिला भगिनींचा हा सिंहाचा वाटा असणार आहे। हीच अण्णांना भाऊबीजेच्या निमित्ताने महिला भगिनींची ओवाळणी आहे असं याच निमित्ताने सांगते। आणि माझ्या सर्व महिला भगिनी ह्या ताकदीने अण्णांच्या पाठीमागे उभ्या राहणार आहेत एवढाच विश्वास आज या ठिकाणी देते आणि थांबते। धन्यवाद। याच ठिकाणी पवन मावळ SRPचे अध्यक्ष आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचे। दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय निलेश शेठ राक्षे आपण उपस्थित झालात, आपलं स्वागत। यानंतर पाचाणे गावचे माजी सरपंच हरिभक्ती परायण आमचे मार्गदर्शन छबन महाराज कडू आपणास विनंती आहे आपण आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचे। मावळ विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार या तालुक्याचे विद्यमान आमदार जनसेवक आदरणीय सुनील शेळके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने याच ठिकाणी गणेश भाऊ खांडगे, आदरणीय विठ्ठल शिंदे, दीपक भाऊ साहेबराव, गराडेताई, समोर बसलेले सर्व सहकारी मित्र बंधू भगिनींनो, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मंडळी, येत्या 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। मावळ तालुक्याची भाग्यविधाते आदरणीय अण्णा आपल्या सर्वांच्या समोर 20 तारखेला निवडणूक या ठिकाणी होणार आहे। त्या अण्णांचा परिचय, अण्णांचं कार्य, आवाज नको वाढवू, हे वाढवू नको, इको वाढवू नको, अण्णांचं कार्य, अण्णांचं जीवन, अण्णांचा आपल्या सर्व तालुक्याला दीपालताईंनी उल्लेख केला, लहान मुलापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचणारा हा नेता। काय केलं नाही या 5 वर्षाच्या काळामध्ये। आमदार होण्याच्या अगोदर मग संप्रदायाचा सप्ताहाचा कार्यक्रम असेल, मुलींच्या शिक्षणाचं काम असेल, या तालुक्यामध्ये गोरगरिबांच्या मुलींना प्रवास करावा, मुलांना प्रवास करता यावा म्हणून सायकलचं वाटप असेल, वारकरी संप्रदायातील सर्व बंधू भगिनींना, वारकऱ्यांना कपडे देण्याचं काम असेल, साडी देण्याचं काम असेल, भंडारा डोंगराच्या धार्मिक कामाचा एक विषय असेल, मावळ तालुक्याच्या सर्वांगीण जीवनामध्ये दळणवळणाचं साहित्य, जे रस्त्याचं साधन असतं, रस्त्याची कामं असतील, या सर्व विषयाचा अण्णांनी गेल्या 5 वर्षामध्ये सर्वतोपरी आपण मागच्याही सभेमध्ये ऐकलं, आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर हा विकास खऱ्या अर्थाने अण्णांनी उभा केलेला आहे। आणि म्हणून या तालुक्याच्या पुन्हा उद्याचा जो भवितव्य तरुणांचं घडणार आहे, माझ्या माता भगिनींचं आहे। आपण माता भगिनींचे कार्यक्रम पाहिले। गेल्या रविवारी ज्या वेळेला शिर्डीच्या दर्शनाला लोक गेली, 5000 बोलवली होती, 7000 माता भगिनी आल्या। आणि म्हणून त्याही सर्व संरक्षणार्थ किंवा सुविधायुक्त लोहा आमदार आपल्या जनतेची सेवा मनापासून अण्णा करत आहेत। आणि म्हणून योजना मी जास्त बोलणार नाही आता, कारण बरेच नेते बोलणार आहेत। येणाऱ्या 20 तारखेला होऊ घातलेल्या मतदानाच्या दिवशी दीपालीनी ताई सांगितलं त्याप्रमाणे आपण मतदान करून प्रचंड मताने
अण्णाला विजयी करावा अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो. अण्णांना शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी सर्वजण आलात, अंतःकरणाने आपण आपलं स्वागत करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. दरम्यानच्या काळामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रफुल्ल शेठ भालेशन आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं या ठिकाणी स्वागत. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मावळ तालुका SRPचे अध्यक्ष सन्माननीय बबनरावजी ओहाळ आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सहर्ष स्वागत. भाऊंना विनंती आहे आपण आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचे. मावळ तालुका SRPचे अध्यक्ष सन्माननीय बबनरावजी ओहाळ साहेबांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचे. मावळ तालुक्यातील पदर स्पर्शाने पावन झालेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम वंदन करतो. मावळ लोकसभेचे 2024चे अधिकृत उमेदवार सुनील अण्णा शेळके यांचं महायुतीतून उमेदवारी जाहीर होताच भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, रिपाई असेल, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असेल, सर्व महायुतीच्या घटक पक्षांनी विनाविलंब न करता अण्णांना जाहीरपणे पाठिंबा व्यक्त करत असताना आपण सर्वजण कामाला तर लागलेलोच आहोत, परंतु अण्णांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं ते काही नव्याने नाही. अहोरात्र आपल्यासाठी झटणारा व्यक्ती कोण असेल तर आदरणीय सुनील अण्णा शेळके. मग कोरोनाच्या काळामध्ये माझ्यासारख्याला मी अनेक वेळा सांगितलं, आमचा कृष्णा या ठिकाणी अध्यक्ष आहेत, युवक अध्यक्ष, प्लाझ्मा, रेमडेसिवीर 250 ते 300 ज्या ज्या हॉस्पिटलला लोक ॲडमिट होती त्या ठिकाणी मी फोन केला की तिथं पहिले अगोदर रेमडेसिवीर जायचं. असं काम करत असताना दलित चळवळीमधील अनेक घटकामध्ये तुंगारलीमध्ये माझा एक गायकवाड बांधव होता, त्याचं त्या ठिकाणी घ्यायच्या याच्यामध्ये सिलेंडरच्या स्फोटमध्ये बस्ट झालं. अक्षरशः अंगावरची कपडे होती, बाकी सर्व उद्ध्वस्त झालं होतं. त्या ठिकाणी अण्णा लोणावळ्याला होते, अनिल भाऊ मालपुटे मुंबईला होते. मी अण्णांना त्या ठिकाणी त्या घरी भेट द्यायला घेऊन गेलो. तात्काळ त्यांना उपजीविका चालू करून अण्णांनी त्यांचं पूर्ण घराचं काम जवळजवळ 5 ते 5.5 लाख रुपयाचं वस्तुस्वरूपी त्यांना मदत केली. वास्तविक पाहता अनेक दलित वर्गातील समाज मंदिर असतील, दलित रस्ते असतील, बौद्ध मंदिराची डागजुगी असेल, असं रात्रंदिवस समाजासाठी काम करत असताना आपण समाजाचे एक घटक म्हणून आपलं कर्तव्य हे गेल्या 20 नोव्हेंबरला आपण सर्वजण बजावणार आहोत. आणि तुम्हाला खात्री देतो, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची चळवळ पाहिली ते एक दिवसात 25 ते 30 शाखा करणारे आम्ही मंडळी आहेत, पेपर आउट आहेत. आंदरमाळामध्ये मी हँडवेल काढून शाखा केल्या होत्या 2013ला. सकाळी 8ला शाखेचं उद्घाटन होतं, एक दिवसामध्ये 25 शाखेची रिबीन कापणारा व्यक्ती बबनराव ओहाळ आहे. तेव्हा आपण काय घाबरायचं कारण नाही. आपला नेता खंबीर तर आपण खंबीर. अण्णा तुम्हाला खोटं सांगत, एकही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता किंवा रिपाई आपल्या पाठीमागे आहेच आहे, परंतु एकही व्यक्ती आपल्या विरोधात जाणार नाही याची शाश्वती देतो. आणि आपण लाखाच्या पुढे लीड घेणारच आहे अशी भगवंताचारी प्रार्थना करतो. आणि सर्व नेते मंडळींना आणि अण्णांना मी लाख लाख शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो. माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, जय बुद्ध, जय स्वाभिमानी. यानंतर पवन मावळ RPIचे अध्यक्ष सन्माननीय प्रफुल्ल शेठ भालेशन आपणास विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचे. सर्वांना विनंती आहे सूचनेनुसार 2-2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करायचे. प्रफुल्ल भाऊ. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवराय, भारताचे भाग्यविधाते, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर, मावळ विधानसभाचे आपले लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके,
उपस्थित महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, आज या ठिकाणी आपण त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जमलेलो आहोत. त्या अण्णांनी मावळ तालुक्यामध्ये विकासाची गंगा शहरातून गावखेड्यापर्यंत पोहोचवली, प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोहोचवली आणि त्यांच्या विकासाचा हा आलेख आतापर्यंत कुणालाच गाठता आलेला नाही. अतिशय कमी कालावधीमध्ये ह्या मावळ तालुक्याचा होणारा झपाट्याने होणारा विकास. एक म्हण आहे आपली, आपण दसऱ्याच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी आपण आताच बलिप्रतिपदा होऊन गेली. आपण म्हणतो की इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. तसंच मलाही म्हणावंसं वाटतंय की पिढा टळू दे आणि मावळामध्ये अण्णांचं राज्य येऊ दे. या ठिकाणी मी या अण्णांना लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचा विजय हा निश्चित आहे. रिपब्लिकन पक्ष, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार रामदासजी आठवले आणि महाराष्ट्राचे सन्माननीय पश्चिम महाराष्ट्राचे सचिव आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे यांनी कालच सांगितलेलं आहे की अण्णा आम्ही तुमच्याबरोबर आहोत. ही मावळची सर्व दलित जनता आज स्वाभिमानी असू द्या, आरपीआय असू द्या, इतर सर्व घटक हा तुमच्याबरोबर आहे आणि तुमचा विजय हा निश्चित होणार आहे. या ठिकाणी मी अण्णांना लाख लाख शुभेच्छा देतो. या ठिकाणी सांगतो नमो बुद्धाय, जय भीम, जय महाराष्ट्र. दरम्यानच्या काळामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं SRPचे अध्यक्ष सरपंच प्रल्हाद शेठ भालेशेन, SRPचे अध्यक्ष भगवानराव कांबळे, माजी सरपंच विनोद शेठ कांबळे, आपण आलात, आपलं या ठिकाणी स्वागत. तदनंतर बाळासाहेब सावळे 2 मिनिटांमध्ये आपल्या या ठिकाणी सूचना मांडतील. पवन मावळ विभागातील मतदार बंधूभगिनी, उपस्थित माता बंधू भगिनी आणि व्यासपीठावरील मावळ तालुक्याचे विधाते आमदार आदरणीय सुनीलांना शेळके, तसेच त्यांचे सहकारी ज्येष्ठ कार्यकर्ते यांचं मी प्रथमतः आभार आणि मनापासून स्वागत करतो. तसं पाहिलं तर या तालुक्यामध्ये गेली 5 वर्ष या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय गणेशभाऊ खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तालुक्यामध्ये काम करत होतो. ज्या वेळेस अण्णांचं काम, सामाजिक कार्य, ज्या वेळेस अण्णांच्या कामाचं नियोजन असेल, एखादी सभा असेल, त्या सभेच्या नियोजनानुसार गणेशभाऊ खांडगे आम्हाला वडगाव मावळचे शासकीय विश्रामगृह असो किंवा दुसरे कुठले ठिकाणं असो, त्या ठिकाणामध्ये बोलून कार्यक्रमाचं नियोजन करायचे. आणि ज्या वेळेस आम्ही अशा कार्यक्रमाला गेलो त्यावेळेस अण्णांच्या कडेला आजूबाजूला या तालुक्याचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते, स्वतःला समजणारे ते बसलेले आम्हाला पाहायला मिळायचे. पण आज मनाला एक खंत वाटते की तेच कार्यकर्ते आज आमदार खांडगेंच्या पाठीमागे उपस्थित बसलेले आहेत. मी या कार्यकर्त्यांना विनंती करेन, तसा मी काही ज्येष्ठ मोठा एवढा कार्यकर्ता नाही, पण आपण अण्णांच्या खांद्याला कांदा लावून जर बसत असेल तर हा मावळ तालुका अख्खा सुनील अण्णा शेळके आणि घड्याळ यांनी पिंजून काढला गेला पाहिजे. आणि अण्णांच्या मागं खंबीरपणे राहून घराघरामध्ये घड्याळाचा प्रचार होऊन अण्णांना प्रचंड बहुमताने विजय करता आला पाहिजे. का अण्णांना बहुमताने विजय करायचा, कशासाठी करायचा, तर ह्या मावळ तालुक्यामध्ये शहरी भागापासून तर ग्रामीण भागापर्यंत, ह्या मावळच्या शेवटच्या टोकापर्यंत आमदार सुनील अण्णा शेळके घराघरामध्ये पोहोचलेले आहेत. आणि नुसते पोहोचलेले नाहीत, विकासाची कामं घेऊन गेलेले आहेत, दुःखामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि त्यांच्या कार्याचं फलित म्हणून त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचं आपण तसं पाहिलं तर प्रयत्न केला पाहिजे. जरी कार्यकर्ते कोणी गेलेले असतील, कोण म्हणतंय मामा मला वाचवा, पण मला आता इथं परमार्थी मंडळी बसलेली आहेत, कडू महाराजांसारखी मंडळी आहेत. आम्ही पुराणामध्ये, इतिहासामध्ये मामा वाचलेला आहे, बघितलेला आहे. कडू महाराज सांगतील पुराणामध्ये, रामायणामध्ये भगवान परमात्मा कृष्णाने कधी मामा मला वाचवा असं कधीच बोललेले नाहीत. नंदवनामध्ये, गोकुळामध्ये जाऊन सर्वसामान्य जनतेमध्ये राहून, सर्वसामान्यांच्या जनतेच्या दुःखामध्ये राहून वाढून, सर्वसामान्यांच्या
सहकार्य करण्यासाठी, सर्वसामान्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी तिथं राहून सर्वसामान्य जनतेचं रक्षण केलं आणि तिथून मामांचा समाचार घेतला. तसेच मी माझ्या मनाने मानतो की हे सुनील अण्णा हे शेळके आपले कृष्ण दैवत आहे, आपल्या हृदयामध्ये बसलेले आहेत. आपण सर्वांनी या कृष्ण देवताचा आज मी सांगतो मतदानाच्या मतदानपेटीमधून येणाऱ्या भावी काळामध्ये हेच श्रीकृष्ण सर्वांना दाखवून देतील, सर्वांचा समाचार घेतील, तर मतदानामध्ये प्रचंड बहुमताने आणि प्रचंड लीडने निवडून येतील ही मी अपेक्षा करतो. अनेक जण प्रचाराच्या माध्यमातून मी माझ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना गावामध्ये भेटतो, पण मला एक प्रश्न विचारतात की आमच्यासाठी अण्णांनी काय केलं. अरे बाबा हो, माझ्या शेजाऱ्याला, माझ्या पाजाऱ्याला, माझ्या गावाला, माझ्या परिसराला अण्णांनी काय मत म्हणून दिलं नाही याचंच मला समाधान वाटतं. मी अण्णांसाठी वैयक्तिक कधीही मागण्यासाठी कधी अण्णांच्या कार्यालयामध्ये गेलो नाही. अण्णा मला आजही ओळखत नाही, पण मी अण्णांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून आज मी त्यांच्या पाठीमागे उभं राहतोय. तुम्हीही उभे राहा आणि अण्णांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. कारण या भविष्य काळामध्ये अण्णांचं विकासाचं मिशन आहे ते सांगतायत. खामशेट सारख्या ठिकाणी दवाखान्याचं भव्यतव्य असं इमारत चालू आहे, त्या इमारामध्ये भवितव्यामध्ये मी माझ्या माता भगिनींना, माझ्या ग्रामस्थांना, माझ्या गावपाड्यातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांना तिथं मोफत स्वरूपाचं सर्व प्रक्रियाचं, औषधाचं, कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन असू द्या मी मोफत देणार आहे. एक मिशन घेऊन अण्णा तुमच्या पुढे उभे राहत आहेत, त्या मिशनला यश द्या हीच मी माझ्या मावळवासियांना विनंती करेल. आणि माझे 2 शब्द संपल. बोलायसारखं बरंच काही होतं, पण माझे ज्येष्ठ कार्यकर्ते अजून बोलण्यासाठी उभे राहिले आहेत आणि अण्णांचे विचार आम्हाला ऐकायचे आहेत आणि या तालुक्याला पुढे न्यायचंय. याच्यासाठी मी सर्वांना विनंती करेन, माझ्या वैयक्तिक गावाच्या वतीनं येत्या 20 तारखेला सर्वांनी घड्याळाच्या मतावर शिक्का मारायचा आहे आणि सुनील अण्णांना प्रचंड बहुमताने विजय करायचंय. धन्यवाद. या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये बेवडोळ ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य, भाजपाचे कार्यकर्ते सन्माननीय गोरख भाऊ घारे यांनी सुनील अण्णांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करत. यानंतर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष, मावळ तालुक्याचे माजी उपसभापती सन्माननीय गणेश आप्पा ढोरे, यानंतर मावळ तालुक्याचे माजी सभापती सन्माननीय विठ्ठल अण्णा शिंदे. आपणास विनंती आहे अण्णा, आपण आपल्या भाषणासाठी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आतुर झालेले आहेत. अण्णांना विनंती आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पवन मावळतील पूर्व भागातील प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा तालुक्याचे आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना व्यासपीठावरती बसलेले सर्व पक्षाचे प्रमुख, महायुतीचे प्रमुख, समोर बसलेले सर्व जबाबदार कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, बोलणारे बरेच जण आहेत, वेळही बराच झालेला आहे. विकास कामाच्या संदर्भामध्ये अनेकांनी अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला त्याचा उल्लेख केलेला आहे. मी विकास कामांच्या बाबतीमध्ये आपल्याशी संवाद साधणार नाही, परंतु एक जबाबदार कार्यकर्ते आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मतदानाच्या अनुषंगाने, मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या अनुषंगाने आणि आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान कसं होईल याचं नियोजन प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये, आपापल्या भागामध्ये करायचं आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी वाटून द्या. निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये जर आणि तरचा विषय नसतो, कामाचा विषय असतो, जबाबदारीचा विषय असतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याने आपलं काम जबाबदारीने पार पाडल्यानंतर आपल्या उमेदवाराला यश प्राप्त करण्यासाठी, यशापर्यंत नेण्यासाठी ते अतिशय कामाचं असतं. संवाद मेळावा संपल्यानंतर आपल्या उमेदवाराचा संवाद दौरा, संपर्क दौरा चालू राहील.
तो झाल्याच्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावामधलं नियोजन करायचं आहे, आपल्या गावातल्या मतदार यादीचा अभ्यास करायचा आहे आणि मतदार केंद्रापर्यंत मतदाराला नेण्यासाठीची योजना, नेण्यासाठीचं नियोजन हे आपल्याला करायचं आहे की ज्याच्यामध्ये आपली टक्केवारी वाढेल. सुदैवाने बॅलेट पेपरवरती आपल्या उमेदवाराचा क्रमांक हा पहिला आहे आणि महायुतीचं चिन्ह आपले घड्याळ आहे. त्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांनी काम करावं आणि काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला यश निश्चित मिळेल. यशापर्यंत आपण निश्चित जाऊ. अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या सगळ्यांनी वाटून घ्या. जास्त काही ठिकाणी बोलत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सन्माननीय गणेशप्पा ढोरे, आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचं आहे. मावळ तालुका विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज या पवन मावळाच्या पश्चिम पूर्व भागामध्ये घेतलेला मेळावा, या मेळाव्यामध्ये मावळ तालुक्याचे आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होणार आहे. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशजी खांडगे, व्यासपीठावर असलेले सर्व पक्षाचे मान्यवर, सगळे पक्षाचे अध्यक्ष, सगळे पक्षाचे प्रमुख, समोर बसलेले सर्व पक्षावर प्रेम करणारे मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे की गेले 25-30 वर्ष या मावळमध्ये आपला आमदार नव्हता, विकास थांबलेला होता. दादा नेहमी आपल्या भाषणात म्हणायचे की मावळला आमदार द्या, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देतो. मागच्या 5 वर्षामध्ये मावळला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती सुनील अण्णा शेळके निवडून आले आणि गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी या मावळचा कायापालट करून टाकला. भागाभागामध्ये काम केलं. मग अनेक योजना असतील, रस्त्याची कामं असतील, स्मशानभूमीची कामं असतील, समाज मंदिराची कामं असतील, मंदिराची कामं असतील, लोकांच्या अडीअडचणी असतील, ह्या निवारण करण्याचं काम सुनील अण्णा शेळकेंनी केलं. म्हणून ह्या येत्या 20 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उभे असणारे सुनील अण्णा शेळके 1 नंबरचं बटन दाबून त्यांना आपण घड्याळाच्या चित्रावरती शिक्का मारून विजय करायचा आहे. विकास तर केला, आपल्या सर्वांना माहिती आहे. गेल्या 25-30 वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही नेत्यांनी या तालुक्याचा विकास केला नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती, पण सत्तेचा उपयोग फक्त भोगला, विकासाचं काम झालं नाही. सुनील अण्णांनी कामाचा धडाका लावला, फंड आणला, गावोगावी रस्ते, पूल, मग अनेक योजना त्यांनी राबवल्या. त्यांना दादांनी साथ दिल्यामुळं त्यांनी मागं वळून पाहिलं नाही की आपल्या गोरगरिबाचं काम झालं पाहिजे, माया बहिणीचं काम झालं पाहिजे. अशा हिशोबाने सुनील अण्णांनी 5 वर्षामध्ये काम केले आणि पुढे येणाऱ्या 5 वर्षामध्ये राहिलेल्या कामाची पूर्तता ते केल्याशिवाय राहणार नाही, अजून फंड आणल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजपचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार चालू आहे. आणि या सरकारामध्ये आणि सुनील अण्णाला संधी मिळाली. महाराष्ट्रामध्ये मी बरेच वर्षे, अण्णा 25-30 वर्षे, 40 वर्षे पक्षाचं काम करतोय, एक निष्ठाने काम केलं. मी जेव्हा अध्यक्ष होतो बरीच लोकांनी माझं अध्यक्षपद पाहिलं. कान्याकोपऱ्यामध्ये सुखादुःखामध्ये प्रत्येकाच्या
हजर राहिलो गेलो. असंच काम सुनील अण्णांनी या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. या मंत्रिमंडळाने साथ दिल्यावरती दादानी साथ दिल्यानंतर सुनील अण्णांनी भरघोस फंड आणला. ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतील आकडा. 4158 कोटीचा फंड आणला. त्याच्यातली 2000 कोटीची कामं पूर्ण झाली आणि 2000 कोटीचे निवेदिता निघून सगळे कामाची पूर्तता होणार आहे. असा हा आमदार महाराष्ट्रामध्ये माझ्या एवढ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदा पाहिला. काही आमदारांचे फंड पडून असायचे पण ते वापरायचे नाहीत. पण आमच्या अण्णांना फंड कमी पडला. मग अनेक ठिकाणी त्यांनी अनेक योजनांमधून पैसे काढून आणले आणि या मावळमध्ये त्याचा वापर केला आणि लोकांची कामं केली. असा आमदार पुन्हा होणे नाही. तेव्हा आता येणाऱ्या 20 तारखेला आपण घड्याळाच्या चित्राच्या समोर बटन दाबून अण्णाला भरघोस मताने विजयी करायचे आणि आपल्या तालुक्याचा विकास करायचा एवढंच सांगतो. आपण सर्वांनी 20 तारखेला मतदान करावं. अण्णाला पूर्णपणे साथ देऊन आपण मत द्यावं अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय गणेश भाऊ खांडगे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचे. महायुतीचे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सन्माननीय सुनील अण्णा शेळके यांच्या संकल्प मेळाव्याच्या निमित्तानं आज आपल्या पवन मावळच्या पूर्व पट्ट्यामध्ये या बैठकीसाठी उपस्थित असलेले आमदार सुनीलजी शेळके, माजी अध्यक्ष विठ्ठलांना शिंदे, गणेशप्पा ढोरे, हरिभक्तपरायण कडू महाराज, हरिभक्तपरायण येवले महाराज, ज्येष्ठ नेते नामदेवराव घारे, दीपक भाऊ उलावळे, साहेबराव कारके, प्रशांतजी भागवत, राज खांडबोर, रामदासजी वाडेकर, SRPचे आमचे अध्यक्ष बबनरावजी ओवाळ, RPIचे आमचे प्रमुख सन्माननीय पदाधिकारी, महिलांचे अध्यक्ष दीपालीताई, संध्याताई, व्यासपीठावर उपस्थित सर्वच भारतीय जनता पार्टी, SRP, RPI, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीच्या घटक पक्षातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, समोर उपस्थित या परिसरातील महायुतीवरती प्रेम करणारे आणि सुनीलजी शेळके यांच्यावरती प्रेम करणारे सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या भागातील अध्यक्ष भरतभाऊ बोते, नथुजी वाघमारे, त्याचप्रमाणे लाला गोंते, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, अनेक भाषणे या ठिकाणी झालेली आहेत, अनेक जणांची मनोगत या ठिकाणी व्यक्त झालेली आहेत. येणाऱ्या 20 तारखेला म्हणजे बुधवारी आपण सर्वजण सुनीलजी शेळके यांच्या नावासमोर असणाऱ्या घड्याळ चिन्हावरती बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं त्यांना पुन्हा एकदा मावळचे आमदार म्हणून विधानसभेत पाठवणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की मावळ तालुका हा
एका वेगळ्या दिशेने निघालेला तालुका आहे. जगाच्या नकाशावरती मावळ तालुक्याचं नाव पोचलेलं आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. त्यामध्ये झपाट्यानं होत असलेलं औद्योगिकरण, विकसित होत असलेला हा भौगोलिक सगळा परिसर, याचा आवर्जून याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल. मागच्या 5 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर आज आपल्या पवनेच्या पूर्व पट्ट्यामध्ये आपली बैठक सुरू असताना आपण या संदर्भात जरी इकडं बोलायचं ठरवलं तर आपला पूर्व पट्टा देखील विकासाच्या दृष्टिकोनात अतिशय गतिमान झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेक वक्त्यांनी मगाशी उल्लेख केला की आपल्या सर्वांचे लाडके नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांनी सातत्यानं आपल्या मावळसाठी झुकतं माप दिलं. हजारो कोटींचा निधी या मावळच्या परिसरासाठी दिला. अनेक वर्ष दादांनी या परिसरासाठी काम केलं. आपल्या शेजारीच असणारं पिंपरी चिंचवड आज आशिया खंडातली 1 नंबरची महानगरपालिका म्हणत असताना त्याचा झालेला विकास आपण सगळेजण या विकासाचे साक्षीदार आहोत. त्याच्यामुळे दादांची देखील नेहमी भूमिका राहिली की पिंपरी चिंचवडला लागून असणारा हा माझा मावळचा परिसर, या परिसराने देखील अनेक गोष्टींमध्ये या देशाच्या विकासासाठी, या राज्याच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवडचा परिसर विकसित झाला त्या पद्धतीने माझा मावळचा परिसर देखील चांगल्या पद्धतीने वेल प्लॅन असा विकसित झाला पाहिजे. आणि म्हणून तालुक्याचे आमदार सुनीलजी शेळके यांच्या माध्यमातून आणि यांच्या नेतृत्वाखाली 1000 कोटींचा निधी दादांनी या तालुक्यासाठी दिला. आणि या मागच्या 5 वर्षामधलं झालेलं काम, त्याची यादी वाचायला गेलं तर आपल्याला वेळ देखील कमी पडेल. इतकी भरीव कामगिरी मागच्या 5 वर्षामध्ये नामदार अजितदादांच्या माध्यमातून आणि सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली झालेले आपण सगळ्यांनी पाहिली. अगदी ठळकपणानं उल्लेख जर करायचा झाले तर नगर परिषदेच्या इमारती असतील, जिल्हा रुग्णालय असतील, प्रशासकीय इमारती असतील, अनेक महसूल कार्यालय असतील, अनेक अशा व्यवस्था की ज्या सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत आणि त्या व्यवस्थांना दिशा देण्याचं काम, सर्वसामान्यांसाठी चांगल्या पद्धतीने एक व्यवस्था करण्याचं काम मागच्या 5 वर्षामध्ये झालं. मगाशी विठ्ठल अण्णांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आता 5 वर्षामध्ये दादांनी मोठ्या प्रमाणावरती निधी दिला. आमदार सुनील शेळकेंनी देखील चांगल्या पद्धतीने या निधीचा वापर करत उत्तम प्रकारचं काम मावळच्या साठी करून दाखवलं. आज ग्रामीण भागातले रस्ते पूर्ण झाले. अनेक वर्ष जे पूल होण्याची आवश्यकता होती परंतु आपल्याला ते करता आले नाही, ते पूल देखील आता अनेक गावांना जोडणारे त्या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आरोग्याच्या संदर्भातल्या सुविधा झाल्या. आज या पूर्व पट्ट्यामध्ये पाहिलं तर शैक्षणिकदृष्ट्या देखील चांगल्या पद्धतीने हा परिसर डेव्हलप होत चाललेला आहे. आणि मग एवढी चांगली कामगिरी सगळी मागच्या 5 वर्षामध्ये पार पडल्यानंतर आता तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की 20 तारखेला आमदार सुनीलजी शेळके यांना चांगल्या मताधिक्यानं आपल्याला आपल्या गावात बसायचं आणि दुसरीकडे काय चाललंय इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसण्यापेक्षा माझ्या गावातल्या नियोजनावरती लक्ष द्या आणि माझ्या गावात कसं आपल्याला आपल्या महायुतीच्या माध्यमातून चांगलं मतदान कसं घडून आणता येईल याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. कारण या महायुतीच्या माध्यमातून जे नेते सध्या राज्याचा कारभार पाहतात, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी मागच्या कालावधीमध्ये
जेव्हापासून हे सगळेजण एकत्र आले त्यांनी महायुतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्याला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व त्याच्यामध्ये अनेक योजना त्या ठिकाणी असतील. आमच्या लाडक्या बहिणींसाठी असणारी जी एक महत्त्वाकांक्षी योजना होती ती अतिशय प्रभावीपणे राबवण्यामध्ये या सरकारला यश आलं आणि आपला तालुक्यामध्ये तर जवळपास 1.25 लाखाच्या आसपास या योजनेचा लाभ सगळ्या आमच्या महिला भगिनींना झालेला पाहायला मिळाला. आणि ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी आला तर उद्याच्या 5 वर्षामध्ये देखील आपल्याला ही जर विकासाची घोडदौड जर अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवायची असेल तर आपलं मत म्हणजे विकासाला मत हे डोळ्यासमोर ठेवून सगळ्यांनी मतदान करावं असं आवाहन या निमित्ताने मी करतो. आणि अधिक काही न बोलता या ठिकाणी आमदार साहेब देखील आपलं मनोगत आपल्यापाशी व्यक्त करणार आहेत आणि पुनश्च एकदा येणाऱ्या 20 तारखेला सगळ्यांनी जबाबदारीने या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान घडून आणून मतदान करून सुनीलजी शेळके यांना विधानसभेवर पाठवायचं आहे एवढंच आवाहन मी या निमित्ताने करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज आपल्या पूर्व पवन मावळातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महायुतीतील सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी उद्यापासून होत असलेल्या दौऱ्याच्या संदर्भात नियोजन आणि 20 तारखेपर्यंत आपल्याला कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवून या निवडणुकीला सामोरे जायचं याकरता आजच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. व्यासपीठावरील महायुतीतील सर्व नेतेगण, उपस्थित सर्व पदाधिकारी, माझ्या महिला भगिनी, सहकारी मित्रांनो आणि पत्रकार बांधवांनो, आजचा 4 तारखेचा 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे आणि जवळपास 1:45 वाजलेत. अजून साधारणतः 1-1.25 तास बाकी आहे. मी प्रत्येक उमेदवाराची आणि सध्याची असलेली तिथली परिस्थिती याचा देखील आढावा घेतोय. काही उमेदवारांनी अर्ज माघारी घेत आहेत आणि अधिकृत राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार म्हणून आपण फक्त एकच व्यक्ती आहोत याचं देखील मला आज एक आनंद आणि समाधान व्यक्त करायचं आहे की अनेकांनी सांगितलं, वल्गण्या केल्या की आम्हाला या पक्षाचा पाठिंबा, त्या पक्षाचा पाठिंबा, त्या पक्षानं आम्हाला जाहीर केला, यांनी जाहीर केला. अद्याप कुठल्याही पक्षानं समोरच्या विरोधी असलेल्या 5 ते 6 उमेदवारापैकी एकालाही अधिकृतपणानं पाठिंब्याचं जाहीर पत्र देखील दिलेलं नाही. परंतु आपल्याला महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष असेल, शिंदे साहेबांची शिवसेना असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आहे, या सर्व पक्षांनी देखील आपल्याला अधिकृतपणानं पाठिंबा जाहीर केला. आणि आता काही मंडळींची धावपळ सुरू आहे की आम्हाला पाठिंबा द्या, या पक्षानं पाठिंबा द्या, त्या पक्षानं पाठिंबा द्या. परंतु मावळ तालुक्यातली परिस्थिती पाहता कुणाला पाठिंबा द्यायचा हा देखील अनेक काँग्रेसच्या नेत्यांना प्रश्न पडला आहे. शिवसेना उद्धव साहेबांच्या पक्षातले देखील नेत्यांना प्रश्न पडला आहे आणि भारतीय जनता पक्षाचा तर संबंधच नाही. परंतु काही मंडळी सांगतात की भारतीय जनता पक्ष मावळ तालुक्यातले जे काही 4-5 मंडळी नेतृत्व करतायत ते म्हणतील तोच पक्ष. आणि अशा पद्धतीनं काही आता हट्टास धरून उमेदवाराला पाठिंब्याकरता पळतायत. आता समोरच्या विरोधी पक्षातले 2, 3, 4, 5, 6, 7, 8 कुठल्या मताला येईल किंवा कुठल्या बॅलेटवरती त्यांचं नाव येईल हे अजूनही निश्चित नाही. पाठिंबा निश्चित नाही, चिन्ह निश्चित नाही आणि तयारी करतायत तर कुणाच्या जीवावरती करतायत तेही सांगता येत नाही. उद्या मावळ तालुक्यातलं विजन काय असणार आहे, आमचा अजेंडा काय आहे हे देखील सांगता येईना. आणि फक्त सुनील शेळके हाच त्यांचा अजेंडा.
जे कार्यकर्ते वडीलधारी त्याला पाठबळ देत आहेत त्यांना थांबवणे हेच त्यांचं धोरण. आणि मागच्या काही दिवसापासून पाहतोय की रात्री 2-2, 3-3 वाजता फिरायचं, कुणाचं मोबाईलवरती स्टेटस असेल तर त्याला सांगायचं स्टेटस काढून टाक, कुठली कमेंट करू नको, आणि जर तू ऐकलं नाही तर तुला आमच्याशी वाईटपणा घ्यावा लागेल. अरे असला कुठला प्रचार या मावळ तालुक्यामधल्या या मंडळीने आणलाय हाही कळाना. राज्यामध्ये महायुती म्हणून आपण काम करत असताना मागील 5 वर्षापूर्वी या मावळच्या मायबाप जनतेने मला काम करण्याची संधी दिली. 1.25 वर्ष कोरोनासारख्या महामारीमध्ये गेलं. 1.25 वर्ष त्यानंतरचं काम करण्यामध्ये जो काय निधी आणता येईल तो निधी आणण्याचा प्रयत्न केला. परत वर्षभर विरोधी पक्षात बसावं लागलं आणि नंतरचे 1.25 वर्ष महायुतीमध्ये काम करत असताना अवघ्या 3 वर्षाच्या कालावधीत आपण या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता 4,158 कोटी रुपयाचा निधी देखील आणण्याचं काम केलं. गावागावामध्ये रस्ते, लाईट, पाणी या सुविधा आपण करण्याचा प्रयत्न केला. इंद्रायणी नदी असेल, पवना नदी असेल, कुंडलिका या नद्यांवरचे पुलांची कामं उभी केली. आज पूल देखील उभे राहताना आपण पाहता. सार्वजनिक विकास म्हणत असताना महत्वाकांक्षी प्रकल्प या तालुक्यामध्ये आले. हॉस्पिटल उभे राहतात, ग्लास स्कायवॉक सारखा प्रकल्प उभा राहतोय, अनेक तीर्थक्षेत्र विकसित होत आहेत. आपण 5 वर्ष या मावळच्या जनतेकडे मागितले, विश्वासानं आणि जबाबदारीने त्यांनी आपल्याला दिले आणि तेवढ्याच ताकदीने आपण तालुक्याचा सर्वांगीण विकास देखील केला. उद्याचे 5 वर्ष आपण मागतोय की या मावळ तालुक्याला अजून आपल्याला सुजलाम सुफलाम करायचे. या मावळ तालुक्यातील युवा पिढीला रोजगाराची निर्मिती करायची. या तालुक्यातील शेतकरी बळीराजाला देखील कशा पद्धतीनं ताकद देता येईल, कशा पद्धतीने त्यांना योजना देता येईल तो देण्याचा प्रयत्न करायचा. आज इंद्रायणी भात आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न होत असताना अनेक शेतकरी आज भाताच्या काढण्याचं काम सुरू आहे. अनेक भागामध्ये इंद्रायणी भाताचं देखील महत्त्व आहे. इंद्रायणी भाताला एक चांगल्या पद्धतीचा दर्जा देण्याचं किंवा दर देण्याचं काम देखील आपण करतोय. शेतकऱ्याला कसा न्याय मिळेल, जोड व्यवसाय कसा वाढेल, याकरता दुधाचा व्यवसाय असेल, पोल्ट्रीचा व्यवसाय असेल, फ्लोरिकल्चरचा व्यवसाय असेल, अशा अनेक व्यवसायाला देखील आपण मदत करण्याचा प्रयत्न केला. आज आपण मावळ तालुक्यात किंवा जिल्ह्यातले अनेक साखर कारखाने पाहतो. प्रत्येक तालुक्यातल्या कारखान्याचा जर रेट पाहिला तर काही तालुक्यातल्या कारखान्याला रेट हा उसाला साधारणतः 3300 रुपये, 3400 रुपये, 3500 रुपये टनापर्यंत एवढा रेट हा कारखान्याला दिलेला आपण पाहिला. मग माझ्या मावळ तालुक्यातील उसाला दर हा 2800-2900 रुपये का, हे देखील ही मंडळी सांगू शकत नाही. आणि जर उसाला दर आपल्याला मिळत नसेल, आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल आणि अशी मंडळी जर उमेदवार म्हणून या तालुक्यात फिरतायत, मला काल रात्री काही मंडळींनी सांगितलं की जर तू काम माझं केलं नाही तर तुझा ऊस आम्ही नेणार नाही. अरे कारखाना कुणाच्या मालकीची ती संपत्ती नाहीये. शेतकऱ्याच्या पैशातून हा कारखाना उभा राहिला आणि आज तर सांगायला लागले की जर तुम्ही आमचं काम केलं नाही तर आम्ही तुमचा ऊसच नेणार नाही. अरे असली कुठली निवडणूक, असला कुठला तुमचा प्रचार, हा देखील प्रश्न माझ्या सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. मावळ तालुक्यातील शेतकरी असेल, कष्टकरी असेल, वाड्यापाड्यावरती राहणारी माणसं असतील, त्यांना मागील 5 वर्षापासून न्याय देण्याची भूमिका घेतली. कोण कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पक्षाचा हा आम्ही विचार केला नाही. प्रत्येकाला जो येईल त्याला जे सहकार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न करून या तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आधार दिला. राजकारणामध्ये सुनील शेळकेच्या विरोधात मुद्दे कुठले तर सुनील शेळकेनं मनमानी केली, हुकुमशाही केली, गावागावामध्ये त्यांनी त्रास दिला, गावागावातल्या नागरिकांना वेठीस धरलं. आज जर मी गावागावातल्या नागरिकांना त्रास दिला असता आणि कोणाला फसवलं असतं तर हजारोच्या संख्येनं ही मावळची जनता माझ्या मागे खंबीरपणानं उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळाली असती. काही ठराविक पुढारी गेले. आता का गेले, कशा करता गेले, काल वडगावमध्ये सांगितलं. उद्या आता आपला दौरा सुरू होतोय.
त्या गावात गेल्यावर ते देखील का गेले ते देखील सांगितलं पाहिजे. गावागावातले पुढारी मंडळी पळाले, 5 वर्ष तेच राहिले, त्यांनी जे सांगन ती कामं केली आणि ज्यांना दिलं ते गेले, ज्यांना काही दिलं नाही ते आज माझ्या मागे उभी राहिली. अरे ही मंडळी एवढी पण येडी नाही, एवढे त्यांना गृहीत धरू नका की सर्वसामान्य जनता तुमच्या भूलथापांना बळी पडेल, तुमच्या अहंकारी आणि तुम्ही असलेला फक्त तुम्ही आणि तुम्हीच या राजकारणाला बळी पडेल असं देखील नाहीये. आपण कामाचा मुद्दा घेऊन, आपण विकास कामांचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जातोय आणि ही मंडळी विशिष्ट व्यक्ती करता फक्त राजकारण करायचं आणि सुनील शेळकेला संपवायचा, थांबवायचा हे ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर घेऊन चाललेत. हे मावळची जनता सहन करणार नाही हा मला विश्वास आहे. आपल्याला या तालुक्यात उद्याच्या काळामध्ये अनेक कामं करायची आहेत. मगाशी मी पत्रकारांना देखील सांगितलं की होय मला 5 वर्ष मावळच्या मायबाप जनतेकडनं पाहिजे. पुढच्या 5 वर्षामध्ये जी कामं आपण उभी करतोय ती 2-2.5 वर्षात पूर्ण करायची आहेत. ग्लास स्कायवॉक सारखा प्रकल्प उभा राहतोय, त्याला 2-2.5 वर्षातील त्याची जबाबदारी पूर्ण करण्याची माझी आहे. आज आपल्या तालुक्यातले 2 हॉस्पिटल उभे राहत आहेत. कानेफाट्याचं हॉस्पिटल पूर्ण झालं, लोणावळ्याचं हॉस्पिटल उभं राहते. माझ्या मावळ तालुक्यातील प्रत्येक गोरगरीब असेल, सर्वसामान्य असेल, प्रत्येक व्यक्तीला पुढचे 5 वर्ष मोफत आरोग्याची सुविधा देण्याची जबाबदारी या सुनील शेळकेची असणार आहे. आया बहिणींकरता मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना सुरू झाली. या योजनेचे पुढचे 5 वर्ष त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची जबाबदारी या सुनील शेळकेची असणार आहे. माझ्या शेतकऱ्याला वीज बिल मागचं माफ झालं, पुढचंही माफ असणार आहे हे सांगणारे आदरणीय अजितदादा असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, त्यांच्याकडून पुढचे 5 वर्ष लाईट बिल मोफत असणे किंवा त्यांचं वीज बिल माफ ठेवणं ही जबाबदारी सुनील शेळकेची असणार आहे. शासकीय योजना तुमच्यापर्यंत पोहोचवणं, तुम्हाला न्याय देणं ही जबाबदारी आमची आहे. आणि समोरची मंडळी सांगतात की सुनील शेळके कामं करतो पण वेगवेगळी प्रबोधनं देखील दाखवतो, सप्ताह घेतो, वारकऱ्यांचा सप्ताह घेतो, कुठं खडकाव घेतो. खडकाव कुठं सप्ताह घेतात का? मागचे 7-8 वर्ष त्यांना सप्ताह दिसला नाही, त्या सप्त्यातला आनंद दिसला नाही. त्या सप्त्यात येणारे वारकरी अनेक 25-30 वर्ष ज्यांनी पंढरपूरची पायवारी केली ती त्या सप्त्यामध्ये येऊन सहभागी होतात. अनेक जण दुवा देतात, अनेक जण त्या संप्रदायाचा वसा आणि वारसा चालवत आहेत. तिथला सप्ताह आज या मावळ तालुक्यातील असलेला पारंपरिक हा साधू संतांचा तालुका म्हणत असताना, ही संतांची भूमी म्हणत असताना या भूमीतला वारकरी त्या सप्त्याची अस्मिता ठेवण्याचं काम करतो आणि सांगतात की तिथला सप्ताह स्वतः करता ठेवतो आणि महाराज मंडळींना पाकिटं देऊन सप्ताह करतो. हजारो आया बहिणी वडीलधारी मंडळी त्या सप्त्यामध्ये येतात, कीर्तन ऐकतात, प्रवचन ऐकतात, काल्यामध्ये सहभागी होतात. आणि तुम्ही मागच्या 25 वर्षामध्ये दाखवावं की आळंदीला जाणारी पालखी असेल, आळंदीवरून पंढरपूरला जाणारी पालखी असेल, तुकाराम महाराजांच्या भूमीतून जाणारी पालखी असेल किंवा ज्या कुठल्या पालख्या पंढरपूरला जातात तिथं कुठं एक ठिकाणी तरी तुमची पंगत घालता का? तुम्ही साधी पंगत घालीत नाही आणि आम्ही सप्ते करतो त्याला नावं ठेवता. अरे आया बहिणी आज तीर्थक्षेत्र ठिकाणी जातात, कोण तुळजापूरला जातं, कोण कोल्हापूरला जातं, कोण पंढरपूरला जातं. ज्यांना तीर्थक्षेत्र माहीत नाही त्यांना दर्शन मिळतं, ज्यांना धम्मभूमी माहीत नाही ते नागपूरला जाऊन धम्मभूमीवरती जातात, ज्यांना हॉटेल माहीत नाही, ज्यांना समुद्र बीच माहीत नाही त्या माझ्या आया बहिणी आज जर समुद्रावरती फिरत असतील, त्या आनंद घेत असतील. तुम्ही कधी पुण्याला तरी एसटीनं पाठवलं का? एखाद्या आया बहिणीला तुम्ही कुठल्या तीर्थक्षेत्रावरती नेलं का? मग आपण चांगलं करत नाही, दुसरा व्यक्ती चांगलं करतो तर त्याला वाईट का म्हणायचं? अरे आया बहिणीनं तुमच्या आशीर्वादानं फक्त मला परत संधी मिळू द्या. मी परवा कालही सांगितलं, आज बी सांगतो, मावळ तालुक्यातील ज्या ज्या आया बहिणीने माझं विमान बघितलं नाही त्यांना विमानात बसून फिरवल्याशिवाय सुनील शेळके राहणार नाही.
बसवतो का नाही बघत. हा आया बहिणी तुम्हाला नाही, तुम्हाला अजिबात नाही. अरे ज्या चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन कधी ज्या आया बहिणी बाहेर पडत नव्हत्या त्यांना सक्षमीकरण्याचं काम आपण केलं. वेगवेगळे कोर्सेस दिले, त्या स्वतःच्या पाया उभ्या राहतात. बचत गटांना मदत केली, आज त्या स्वावलंबी झाल्यात. आणि त्याच आया बहिणींना देखील आज कुठंतरी टीका टिप्पणी करून त्यांचा अपमान करायचं काम सुरू केलं. मला एवढं सांगायचं आहे की या मावळ तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. आज मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला. आज अनेक पुढारी एकत्र झाले, पण व्यासपीठावरती असलेले पुढारी असतील, नेते असतील किंवा समोर बसलेले जीवाभावाची माणसं आहेत. आज तुम्ही मला एकटं पडून देत नाही. आज माझ्या मागे ताकदीने उभे आहात. तुम्ही कुठलाही विचार करत नाही. आणि मी देखील तुम्हाला सांगतो, तुमच्या कुठलीही वेळ आली, तुम्हाला कुठल्याही प्रकारे सामोरे जावं लागलं तर पहिला सुनील शेळके त्या परिस्थितीला पुढे असेल, हा देखील तुम्हाला विश्वास देतो. कुणाला घाबरायचं कारण नाही. तुम्हाला काय कुणी खायला घालतं का महिन्याला कुणी पगार पाठवतं? जे सांगताय तू घरात बस, त्याला एवढं सांगा मी घरात बसतो, दर महिन्याला मला तू 10-15 हजार रुपये चालू कर, मी घरात बसतो. कुणी करणार आहे का? मग जो व्यक्ती काम करतो त्याच्या मागे जर सर्वसामान्य जनता उभी असेल तर तुम्हाला अडचण काय? मग मला एवढं सांगायचं आहे, येणारे 10-12 दिवस तुमच्या हातात आहे. माझ्यासाठी 10-12 दिवस 20 तारखेपर्यंत साथ द्या, माझ्यासाठी उभे राहा. पुढचे 5 वर्ष तुमच्यासाठी सर्वस्व पणाला लावील आणि सर्वतोपरीने उभं राहील, हा देखील तुम्हाला विश्वास देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि शेवटची एक विनंती करतो, गावागावामध्ये गटातटाचं राजकारण होत असतं. मी 5 वर्षामध्ये गावचा सरपंच आला तर त्या सरपंचाचं ऐकून जो काही निधी देता येईल तो निधी दिला. गावचा प्रमुख व्यक्ती आला तर त्याचं ऐकून मी निधी देण्याचं काम केलं. शेवटी मी गावाकरता काम केलं. मी सार्वजनिक विकास कसा होईल तो पाहिला. परंतु गावातील मतभेद आपण बाजूला ठेवून माझ्यासाठी 2 पाऊल मागे या आणि जेवढं तुम्हाला एक संघ राहता येईल तेवढं एक संघ राहावा, एवढी प्रार्थना करतो. आज महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. याच ठिकाणी अण्णांचा प्रचार दौरा उद्यापासून प्रति शिर्डी साईबाबा मंदिरातून या ठिकाणी साईबाबाच्या दर्शन घेऊन या ठिकाणी सकाळी 9 वाजता शिरगावपासून सुरू होणार आहे. याची सर्व कार्यकर्त्यांनी, महिला भगिनींनी, सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यायची आहे. उद्या सकाळी ठीक 9 वाजता शिरगावपासून प्रचार दौरा होणार आहे. शिरगाव, गौंजे, साळुंबरे, गोडुंबरे, सांगावडे, दारुंबरे, कुसगाव, पाचाने, पुसाने, दिवड, ववळे, राजेवाडी, डोने, आडले बुद्रुक, आडले खुर्द, चांदखेड, धामणे, परंदवडे आणि सोमाटणे असा हा उद्याचा गावभेट दौरा या ठिकाणी सुरू होणार आहे. त्याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. यानंतर मावळ पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय साहेबराव अण्णा कारके हे या ठिकाणी आभार मानतील आणि सर्वांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी जेवण करून जायचं आहे अशी या ठिकाणी विनंती करतो. संध्याकाळी या ठिकाणी पवनानगर आणि पश्चिम पट्ट्यामध्ये या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे. त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पवन मावळ पूर्व विभागाच्या आढावा बैठकीच्या निमित्त आज मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि महायुतीचे उमेदवार सुनील अण्णा शेळके तसेच व्यासपीठावरती उपस्थित मातापिता बंधू, समोर बसलेले मित्रपरिवार, आज आपण येथे उपस्थित राहिल्याबद्दल प्रथमतः मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि संध्याकाळी 6 वाजता शांताई मंगल कार्यालयामध्ये पश्चिम विभागाची आढावा बैठक आयोजित केलेली आहे. तिथेही आपण बहुसंख्येने उपस्थित राहावं अशी विनंती करून सर्वांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी